नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मध्ये अपक्ष उमेदवार सोनाली एकनाथ नवले आणि जितेंद्र मांगीलाल चोरडिया यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। पाथर्डी गावातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। सोनाली एकनाथ नवले तसेच जितेंद्र चोरडिया हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीशी निष्ठावंतपणे जोडलेले होते। कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी पक्षवाढीसाठी सातत्यानं काम केले असून प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांची विविध कामे ते नेहमीच मार्गी लावत होते। मात्र निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी न मिळाल्याने नवले कुटुंबीय व चोरडिया यांनी खंत व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीच्या पाथर्डी मंडळाच्या मंडळ अध्यक्ष म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि अपक्ष अशी उमेदवारी जाहीर केली आहे। प्रभागातील सर्वे असो किंवा विकास कामाबद्दल केलेली कामे असो, मागील 16 वर्षापासून आम्ही सातत्याने ॲक्टिव्ह राहून पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीच्या धागे दोरा मुळापासून कशापर्यंत आपण पोचावं त्यासाठी आपण गल्ली घराघरात व्यक्तींपर्यंत सर्व योजना पोचवल्या। कोणतीही अशी योजना ठेवली नाही की ती घरात पोहोचली नसेल। काम उभं करत असताना आम्ही सातत्याने संघटनसुद्धा उभं केलं। पक्षांनी उमेदवारी नाकारली तरी आम्ही हारलो नाही। आम्ही जनतेने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेच्या पूर्ण विश्वासासह आम्ही अपक्ष अशी उमेदवारी म्हणून जाहीर केली आहे। माझे सहकारी सोनालीताई एकनाथ नवले यांची एअर कंडिशनर ही निशाणी आहे आणि पाण्याची टाकी ही माझी निशाणी आहे। आपल्या प्रभागातील पाण्याची जी भयंकर समस्या आहे, सोसायटी परिसरात आपल्याला 200 ते 300 लिटर पाणीसुद्धा मिळत नाही आहे। आमचा एजेंडा आहे, तुम्ही फक्त खाली टाकी घरात ठेवा, पाणी भरून द्यायची जबाबदारी आमची राहणार आहे। लाईटची समस्या असो, रस्त्याची समस्या असो, मी माझं राजकारण हे घरात बसून होणार नाही, मी जनतेत बसूनच सेवा कार्य करणार आहे। त्यामुळे जेही काम करायचे आहे ते आपण सर्वजण मिळून एकत्रित ते काम करूया। पुन्हा आपलं सर्वांचं मी विनंती करतो की तुम्ही आमच्याबरोबर साथ तुमची द्यावी, तुमच्या मतांबरोबर तुमचा विश्वास हा आमच्यावर ठेवावा हीच विनंती करतो आणि थांबतो। आज माझ्या पाथर्डी पंचक्रोशीच्या पिंपळगाव असेल, दाडेगाव असेल, प्रभाग 31चा शहरी भाग असेल, जे गेल्या 15-16 वर्षापासून आम्ही काम उभं केलं, ते माझ्या मायबाप जनतेनं, माझ्या नागरिकांनी आज मला मोठ्या विश्वासानं जी ताकद देण्याचं काम केलं आहे, त्या बाबतीत मी आज माझ्या अपक्ष उमेदवार सोनालीताई एकनाथ नवले व माझे सहकारी जितूभाऊ चोरडिया आम्ही ही अपक्ष उमेदवारी घेऊन आमच्या नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। सोनाली एकनाथ नवले, मी सोनाली एकनाथ नवले गेल्या 15 ते 16 वर्षापासून आम्ही भारतीय जनतेचं एकनिष्ठ काम करत होतो आणि सर्व ही पाथर्डी गाव ही माझी जन्मभूमी आहे आणि माझं सासर आणि माहेर दोघंही हे गावच आहे। माझ्या कुटुंबात असेल, माझ्या समाजात असेल, आम्ही वेळोवेळी आमच्याकडं कुणीही अडचण घेऊन आले असेल तर माझ्या मिस्टरांनी ती पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्नच केला होता आणि पक्षाशी ताईभाऊशी आम्ही एकनिष्ठ असूनसुद्धा आम्हाला हे दुसऱ्यांनी तिकिटाला डावललं गेलं आहे। पण माय जनता आमची ऐकत नसल्यामुळे आम्ही ही अपक्ष उमेदवारी पक्षाच्या विरुद्ध जाऊन लढवत आहोत। तर माझ्या माय जनतेचाच हा पाठिंबा होता आणि जनतेसाठीच आम्ही अपक्ष उमेदवारी लढवत आहोत। त्यासाठी माझ्या माय जनतेने आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं हे सांगितलेलं आहे। तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, म्हणून आम्ही ही उमेदवारी लढवत आहोत। या पार्श्वभूमीवर पाथर्डी येथे ग्रामसभा घेण्यात आली। ग्रामस्थांसह उमेदवारांनी आपली भूमिका मांडली। त्यानंतर उमेदवारांनी पाथर्डे गाव परिसरात घरोघरी भेटी देत परिचय पत्रकाचे वाटप केले आणि मतदारांचे आशीर्वाद घेतले। नागरिकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचाराला चांगली सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।